ठाणे महानगरपालिकेने सन 2024-25 या आर्थिक वर्षात 810 कोटी रुपये इतका विक्रमी मालमत्ता कर संकलित केलाय। 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 850 कोटी रुपये एवढा मालमत्ता कर संकलनासाठी अर्थसंकल्पीय उद्दिष्ट देण्यात आलं होतं। या उद्दिष्टाच्या 95% एवढा मालमत्ता कर संकलित करण्यात महापालिकेस यश मिळाले। महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा महत्त्वाचा स्रोत असल्यानं मालमत्ता कर विभागानं कर संकलनास वर्षभर विशेष प्रयत्न केले। यामध्ये मालमत्ता कराची देयकं करदात्यांना आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून देण्यात आली। मालमत्ता कराची देयकं प्रत्यक्ष प्रिंट करून करदात्यांना तात्काळ देण्यात आली। मालमत्ता कर जमा करण्यासाठी ऑनलाईन पद्धत उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच महापालिकेच्या 21 संकलन केंद्रांपैकी कोणत्याही संकलन केंद्रावर हा कर भरण्याची मुभा करदात्यांना देण्यात आली आहे। तसंच संकलन केंद्रावर धनादेश, धनाकर्ष, एटीएम, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलाय। करदात्यांना सुट्टीच्या दिवशी कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान सर्व शनिवार आणि रविवार तसंच सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी कर संकलन केंद्र सुरू ठेवण्यात आले आहेत। मालमत्ता कर भरण्यासाठी करदात्यांना रिक्षाच्या माध्यमातून जाहीर आवाहनही करण्यात आलं। गृहनिर्माण संस्थेच्या संस्थांना कर भरणं सोयीस्कर होण्यासाठी गृहनिर्माण संस्थेत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून शिबिरांचं नियोजन केलं। मालमत्ता कर भरण्यास करदात्यांना SMS द्वारे स्मरण देण्यात आलं। तसंच ज्या करदात्यांनी विहित मुदतीत कर भरला नाही अशा करदात्यांच्या मालमत्तेवर वॉरंट बजावून जप्ती, सेवा खंडित आणि इतर कारवाई देखील करण्यात आली। मालमत्ता कर वसुलीबाबत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी वरिष्ठ स्तरावर नियमित आढावा घेऊन मार्गदर्शन केलं। प्रभाग स्तरावरील उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कर निरीक्षक, वसुली लिपिक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर संकलनाकरिता अथक प्रयत्न केले। मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीसाठी समाज माध्यम, प्रसार माध्यमांचाही उपयोग झाल्याची माहिती उपायुक्त जी गोदेपुरे यांनी दिली। 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 702 कोटी रुपये एवढ्या मालमत्ता कराचं संकलन झालं होतं। मागील वर्षाच्या तुलनेत ठाणे महापालिकेनं 108 कोटी रुपये इतका अधिक मालमत्ता कर वसूल केलाय। ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे। कोपरी कॉलनीमधील इमारत क्रमांक 16 ही अतिधोकादायक झाल्याचं सांगत पालिकेने ही इमारत जमीनदोस्त केली आहे। यामुळे येथील रहिवासी बेघर झाले असून याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। या चर्चेनंतर दमानिया यांनी पत्रकारांशीही संवाद साधला। कोपरी कॉलनीमधील 16 क्रमांकाच्या इमारतीत एकूण 36 रहिवासी होते। त्यापैकी 17 जण बिल्डर विरोधात लढत होते, त्यांना बेघर करण्यात आलं, तर 19 जण बिल्डर सोबत होते, त्यांना बिल्डरनं गेले 5 महिने भाडं दिलं नाही। ही बाब आयुक्त राव यांच्या निदर्शनास आणून देत बेघर झालेल्या लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली। ही मागणी त्यांनी मान्य केल्याचंही दमानिया यांनी सांगितलं। नियमानुसार C1 म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीमध्ये इमारत असेल तर इमारत पाडून पुनर्विकास करण्यात हरकत नाही। परंतु ठाण्यात ज्या इमारतींचा पुनर्विकास बिल्डरला करावासा वाटतो आणि तो पुनर्विकासासाठी ज्या इमारतीवर बोट ठेवतो त्या इमारतीच्या पुनर्विकासाकरिता ठाणे महापालिका संबंधित बिल्डरला मदत करते असा गंभीर आरोप करत असाच प्रकार कोपरी कॉलनीतील 16 क्रमांकाच्या इमारतीच्या बाबतीत घडला असल्याचंही त्यांनी सांगितलं। बिल्डरनं 14 आणि 15 क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास केल्यानंतर त्यांनी 16 क्रमांकाच्या इमारतीचा पुनर्विकास करायचं ठरवताच ती इमारत C1 श्रेणीमध्ये दाखवण्यात आली। 2023च्या अहवालानुसार ही इमारत C2B या श्रेणीमध्ये होती असा आरोपही त्यांनी केलाय। घरी आले आणि त्यांनी त्यांची पूर्ण जी कहाणी होती ती सांगितली। कोर्टच्या ज्या ऑर्डर्स होत्या त्या देखील मी बघितल्या आणि त्यानंतर मी सौरभ राव जे ठाणे म्युनिसिपल कमिशनर आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली। तर आत्ता 4:30 वाजता माझी त्यांच्याबरोबर मीटिंग आहे। आत्ताच्या खटकेला जे माझ्या मागे बिल्डिंग आहे त्या अशा अनेक म्हणजे हे मोडस ऑपरेंडी झालंय ठाण्यामध्ये की बिल्डिंगना C1 कॅटेगरीमध्ये डिक्लेअर करायचं आणि ते सगळेचे सगळे बिल्डर्स यांचं TMCशी असलेलं इतकं उत्तम गणित आहे की आज आपण बघताय माझ्या मागे असलेली ही सगळी लोक बेघर झालेली आहेत।
त्यांचं बिल्डिंग असं तोडून टाकण्यात आलेलं आहे आणि आत्ताच्या घटकेला ना त्यांना जो बिल्डर आहे ह्याच्या बाजूची 2 बिल्डिंग्स मी तर आपल्याला विनंती करते ती सुद्धा फुटेज तुम्ही तुमच्या चॅनल्सवर दाखवा. त्याच्यापैकी एक बिल्डिंगमध्ये 7 माळ्यांची त्यांच्याकडे ओसी आहे, वरचे सगळे अनधिकृत आहेत. त्याच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या 8 माळ्यांचा त्यांच्याकडे सीसी आहे, वरचा 9वा मजला आता पुन्हा विदाऊट सीसी त्यांनी उभा केला आहे. टीएमसीला हे दिसत नाही आणि ही गत खूप बिल्डिंग्सची आहे. आणि मग शेवटी कोर्टाकडनं जेव्हा ऑर्डर्स येतात की हे बिल्डिंग तोडून टाका, असं जे काम होतंय टीएमसीचा जो अंधाधुंद कारभार चाललाय तो कुणामुळे चाललाय, त्याच्यात ह्या सगळ्या राजकारण्यांचे काय रोल आहेत हे खरंच मला बोलायला भाग पाडू नका. हे सगळं जे आहेत हे थेर बंद झाले पाहिजेत आणि या बिल्डिंग नंबर 16चे आणि या बाजूचे 2 बिल्डिंगचे जे बिल्डर आहेत त्यांना मी ताकीद देते की आता हे थेर बास, आता लोकांसाठी लढायला आम्ही उभे राहू आणि हे तुमचे झालेले जे धंदे आहेत ते बंद पाडू. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित शिवाजी मैदान जांभळी नाका येथे सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सव भक्ती आणि कला महोत्सवाच्या काल 3ऱ्या दिवशी भोजपुरी लोकसंगीत नाईटचं आयोजन करण्यात आलं. यावेळी सुप्रसिद्ध लोकगायक शिवम पांडे आणि लोकगायिका ममता उपाध्याय यांनी आपल्या सुमधुर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. आमदार सुनील शिंदे यांनी कुटुंबियासह देवीचं दर्शन घेतलं आणि महाआरतीत सहभागी झाले. या कार्यक्रमात ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील उत्तर भारतीय समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना विशेष सन्मान देण्यात आला. सत्कारप्राप्त मान्यवरांमध्ये डॉक्टर अश्विनी पांडे, शीतल मिश्रा, कन्हैया गुप्ता, डॉक्टर संजय सिंग, ॲडव्होकेट दरम्यान सिंग, विजय प्रताप सिंग, दुर्गविजय पाल, गोपाल पांडे आणि अंकित राय यांचा समावेश होता. हा सन्मान आमदार सुनील शिंदे, मधुकर देशमुख, कृष्णकुमार कोळी, प्रदीप शिंदे, सुरेश मोहिते, राजेंद्र महाडिक, महेश ढोमणे आणि सीमा राजपूत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला उत्तर भारतीय समाजातील प्रमुख मान्यवरांसह अनेक प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते. किसन नगर नंबर 1 येथील पटांगणात संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले. या नवरात्र उत्सवाचं यंदाचं हे 15वं वर्ष असून नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. काल संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं महिलांसाठी विशेष महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. या आरतीमध्ये परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि पारंपरिक टाळ वाजवत भक्तिभावानं देवीची आराधना केली. यावेळी संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. या सोहळ्याला संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि आयोजक माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेवक दीपक वेदकर तसंच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आगामी दिवसातही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलंय. ठाण्यातील भव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन खोपट परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. भव्य प्रतिष्ठानचे सचिन भोसले यांच्या माध्यमातून या नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 4 दिवसांपासून या मैदानात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन भव्य प्रतिष्ठान आणि सचिन भोसले यांच्या माध्यमातून करण्यात येत असून
9 दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक तसंच सामाजिक आणि लहान मुलांसाठी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या उत्सवात पाहायला मिळेल. देवीच्या दर्शनासाठी विविध मान्यवर राजकीय नेते आपली उपस्थिती दर्शवत आहेत. तर काल या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी चैत्रोत्सवानिमित्त सेवानिवृत्त शासकीय अधिकारी यांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लावणी सम्राट अश्मिक कामते यांच्या लावणी नृत्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. अश्मिक कामते यांनी सदाबहार लावणी नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. तर श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकटदिनानिमित्त स्वामींची भूमिका साकारली आहे, त्यामुळे उपस्थित नागरिक भक्तिमय झालेले आणि स्वामीमय झालेलेही पाहायला मिळालं.